असं म्हटलं जातं, एखाद्या मोठ्या घराच्या भिंती जितक्या उंच असतात तितकीच जास्त रहस्य त्या घरात दडलेली असतात किंवा दडवलेली असतात। या भिंती जितक्या उंच तितक्याच त्या घराबद्दलच्या अफवा देखील समाजात जास्त असतात। उत्तर प्रदेशातील सत्ताधारी राहिलेलं यादव कुटुंब अशापैकीच एक हे कुटुंब आता पुन्हा एकदा चर्चेत आहे आणि त्याला कारण आहे अखिलेश यादवांचे एक भाऊ जे कधी कॅमेरासमोर आले नाहीत, राजकारणात आले नाहीत। वडील समाजवादी पक्षाचे संस्थापक राहिले, भाऊ मुख्यमंत्री राहिला, मात्र हा लहान भाऊ राजकारणापासून अलिप्त राहिला। जिथं त्यांचं अख्खं घर समाजवादी विचारसरणीचं आहे तिथं या मुलाची बायको मात्र भाजपचं गुणगान गाते, भाजपमध्ये प्रवेश करतो, नवरात्रीला विरोध करतो, तिच्याकडून हॅरॅसमेंट होती म्हणून व्हिडिओ सोशल मीडियावर टाकतो, कालांतरानं व्हिडिओ मागं घेतो आणि काही महिन्यातच त्या मुलाचा संशयास्पद मृत्यू होतो। त्या मुलाचं नाव आहे प्रतीक यादव। प्रतीक यादव यांचा मृत्यू हा नुसता संशयास्पदच नाही तर आता संवेदनशील मुद्दा देखील बनलाय। या प्रकरणी कुणावर आरोप होत आहेत, काय आहे हे सगळं प्रकरण, प्रतीक यादव राजकारणापासून का लांब होते, त्यांचा इतिहास काय सांगतो, सगळं समजावून सांगतो पुढच्या काही मिनिटात। नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। प्रतीक यादव रोज सकाळी 5 वाजता उठणारा माणूस, प्रचंड जिम फ्रीक, इव्हन या माणसाचा बिझनेस देखील जिमचा होता। लखनौमध्ये त्यांची अलिशान जिम आहे, सोबत रिअल इस्टेटमध्ये देखील ते कार्यरत होते। त्यांना ब्रँडेड गाड्यांचा शौक होता, मुक्या प्राण्यांसाठी त्यांनी मोठं काम केलेलं, त्यासाठी एक संस्था स्थापन केलेली। मात्र हे प्रतीक यादव राजकारणापासून कोसो दूर राहिले। त्यांचं प्राधान्य आपला बिझनेस, स्वतःची तब्येत या दोनच गोष्टींकडे होतं। अखिलेश यादवांसोबत त्यांचं चांगलं ट्युनिंग होतं। वास्तवात समाजवादी पक्षाचा संस्थापक घरात असताना राजकीय प्रवास प्रतीक यांना फार सोपा आणि सुखद झाला असता, मात्र तरीही प्रतीक यांनी कधीच राजकारणात यायचा विचार केला नाही। जिम मधला आपला बिझनेस, सोबतच रिअल इस्टेट, आपल्या गाड्या, भटक्या कुत्र्यांसाठीचं काम, या चौकटीमध्ये ते कायम खुश राहिले। मात्र गेल्या काही कालावधीपासून त्यांच्या आयुष्यात प्रचंड खळबळ माजलेली आणि त्याला कारण होतं ते म्हणजे त्यांची पत्नी अपर्णा यादव। अपर्णा यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की अपर्णा या अति महत्वाकांक्षी महिला होत्या। समाजवादी पक्ष हा तसा उत्तर भारतातला फार मोठा आणि प्रबळ पक्ष आहे। त्याचे संस्थापक हे अपर्णा यादवांचे सासरे होते। मात्र तरीही अपर्णा यादवला आपली स्वतंत्र राजकीय ओळख निवडायची होती, म्हणून त्यांनी मुलायम घराण्याची सून असूनही भाजपची वाट धरली। 2014 मध्ये स्वच्छ भारत अभियानासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा केली आणि त्यानंतर त्यांचा भाजप प्रेम उतू जात राहिला। 2017 मध्ये अपर्णा यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं सरकार चांगलं काम करतंय असं म्हटलं होतं। त्यांच्या विधानानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनं जोर धरला। त्यानंतर 2022च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर अपर्णा यादव भाजपमध्ये सदस्य झाल्या। अपर्णा आणि प्रतीक यांच्या संसारात देखील बरेचसे वाद होते। अपर्णा यांची राजकीय महत्वाकांक्षा आपलं कुटुंब तोडायला कारणीभूत ठरली असा आरोप प्रतीक यादव यांनी अपर्णांवर केला होता। त्यांनी थेट अपर्णा यादवांचं नाव घेत 2026च्या जानेवारी महिन्यात इंस्टाग्रामवर स्टोरी टाकलेली। यामध्ये आपलं सुखी कुटुंब या महिलेनं उद्ध्वस्त केलं, ही महिला स्वार्थी आहे असं म्हटलं होतं। कालांतरानं पुन्हा प्रतीक यादवांनी इंस्टाग्रामवरून आमचं सगळं सॉर्ट आउट झालंय असं म्हटलं होतं। त्यानंतर रिसेंटली 30 एप्रिलला प्रतीक यादव यांना फुफ्फुसाच्या आजारामुळे लखनौच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। त्यांच्यावर उपचार चालू आहेत, मात्र डॉक्टरांनी डिस्चार्ज दिलेला नसताना 3 मेला प्रतीक यादव आपल्या घरी आले। त्यानंतर तारीख 13 मे प्रतीक यादव त्यांच्या मेहुण्याला पहाटे घरातल्या किचनमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडले। त्यावेळी त्यांची पत्नी अपर्णा यादव दिल्लीला होत्या। प्रतीक यादव यांच्या मेहुण्यानं त्यांना दवाखान्यात नेलं, लखनौचं सिव्हिल हॉस्पिटल। त्यावेळी काही माध्यमांच्या रिपोर्टनुसार प्रतीक यादव यांच्या शरीरावर काही निळ्या खुणा होत्या। त्यांची नखं देखील निळी पडल्याचं बोललं जात होतं। आता नखं निळी पडणं किंवा शरीरावर निळ्या खुणा उमटणं हे कशाचं लक्षण आहे हे स्पेशल बोलायला नको। मात्र सिव्हिल हॉस्पिटलला नेल्यानंतर प्रतीक यादव यांना डॉक्टरांनी चेक केलं आणि मृत घोषित केलं। त्यानंतर एकच हल्ला माजला। समाजवादी पक्षाचे नेते या प्रकरणी संशय व्यक्त करू लागले। घटना समजताच अपर्णा यादव दिल्लीवरून परत लखनौला आल्या। अखिलेश यादव देखील हॉस्पिटलमध्ये पोहोचले। लखनौच्या किंग जॉर्जेस मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये प्रतीक यादव यांचं पोस्टमार्टम केलं गेलं। या पोस्टमार्टममध्ये प्रतीक यादव यांचा मृत्यू हृदय आणि श्वासोच्छ्वास प्रक्रिया अचानक थांबल्यामुळे झाला असं नमूद केलं। पण त्याच पोस्टमार्टम अहवालात प्रतीक यांच्या शरीरावर एकूण 6 जखमांच्या खुणा आढळून आल्याचं नमूद केलं, ज्या त्यांच्या मृत्यूच्या आधीच्या होता। या जखमा त्यांच्या छातीवर, उजव्या हाताच्या दंडावर,
कोपरावर आणि डाव्या मनगटावर होत्या. यातल्या 3 जखमा 5 ते 7 दिवस जुन्या होत्या. उर्वरित 3 जखमा या मृत्यूच्या 1 दिवस आधीच्या होत्या. यामुळे डॉक्टरांचा पोस्टमॉर्टम अहवाल जरी हृदय बंद पडल्यामुळे प्रतीक यांचा मृत्यू झाला असा सांगत असेल, तरीही या जखमा कशाच्या होत्या हा प्रश्न अनुत्तरितच आहे. अखिलेश यादव यांची देहबोली आणि माध्यमांना या प्रकरणी उत्तर देतानाचा चेहरा खूप काही सांगून जात होता. त्यांनी प्रसंगावधान पाळलं, कुणाचंही थेट नाव घेतलं नाही. मात्र त्यांच्या बोलण्यातून एक सूचक इशारा दिला गेला. तो इशारा होता प्रतीक यांच्या बिझनेस पार्टनरकडं. माध्यमांशी बोलताना अखिलेश यादव म्हणाले, 2 महिन्यांपूर्वी प्रतीकशी माझं बोलणं झालं. मी त्यावेळी त्याला सांगितलेलं तब्येतीकडे लक्ष दे, व्यवसायात चढ उतार होत राहतात, स्वतःची तब्येत सांभाळ. आणि यावरून आणखीन एक नाव पुढे आलं, ते म्हणजे कृष्णानंद पांडे याचं. आता हा कृष्णानंद पांडे कोण? तर कृष्णानंद पांडे हा प्रतीक यादव याचा रिअल इस्टेट मधला बिझनेस पार्टनर होता. गेल्या काही कालावधीत त्यानं प्रतीक यांना मेंटली हॅरॅस केल्याचं बोललं जातंय. कृष्णानंद पांडे आपल्याला पोस्को ऍक्ट मध्ये फसवण्याची आणि धमकावल्याची तक्रार प्रतीक यादव यांनी पोलीस स्टेशनला दिल्याचंही बोललं जात आहे. सोबतच जुलै 2025 मध्ये देखील प्रतीक यांनी कृष्णानंद पांडे आणि त्याच्या कुटुंबियांच्या विरोधात पैशाची अफरातफर केली म्हणून तक्रार दाखल केली होती. ही तक्रार काही कोट्यावधी रुपयांच्या संबंधानं होती. या अनुषंगानं आता आणखीन काही थिअरीज पुढे येत आहेत. अखिलेश यादव असं म्हणाले, पोलीस या प्रकरणी पुढचा तपास करतील. मात्र मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांची बॉडी लँग्वेज खूप काही सांगून जात होती. अखिलेश यांच्यासोबतच समाजवादीच्या बऱ्याच नेत्यांनी प्रतीक यादव यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केलाय. फिटनेस फ्रीक असणारा माणूस स्वतःच्या तब्येतीकडे इतका दुर्लक्ष करेल का हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे आता प्रतीक यादव यांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला, कोणामुळे झाला, हे सध्या तरी एक रहस्य आहे. यासोबतच तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो, ती म्हणजे प्रतीक यादव हे मुलायम सिंग यादव यांचे पुत्र नाहीत. ऐकून धक्का बसला असेल, पण हे खरं आहे. प्रतीक यादव यांच्या आईचं नाव साधना गुप्ता. त्यांचं अगोदर लग्न झालेलं. प्रतीक 4 वर्षांचे असताना त्यांची आई त्यांच्या वडिलांपासून स्वतंत्र झाली. त्यानंतर त्या सैफी मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी करत होत्या आणि त्याच दरम्यान मुलायम सिंग यादवांची आई आजारी पडली. त्यांना सैफी मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिट केलं गेलं. त्यावेळी साधना गुप्ता यांनी मुलायम सिंह यादवांच्या आईची शुश्रूषा केली. त्यानंतर मुलायम सिंग यादव आणि साधना गुप्ता यांच्यात सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला, जो पुढे प्रेमात बदलला. पण तोपर्यंत मुलायम सिंग यादवांचा मुलगा अखिलेश मोठा झालेला, वयात आलेला आणि ते राजकारणात देखील सक्रिय झाले होते. त्यानंतर मुलायम सिंह यादव आणि साधना गुप्ता यांचं नातं पुढे आलं. मुलायम सिंह यादवांनी साधना गुप्तांना फक्त आपलं नावच दिलं नाही, तर त्यांनी प्रतीकला देखील बाप म्हणून आपलं नाव दिलं. सोबतच अखिलेश यादव यांनी देखील प्रतीकला आपला सावत्र भाऊ म्हणून स्वीकारलं. पुढे प्रतीक मोठे झाले, परदेशात आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी राजकारणात कधीच स्वारस्य दाखवलं नाही. अपर्णा यांच्यासोबत त्यांचं शाळेत असल्यापासून अफेअर होतं आणि प्रतीक यांनी त्याच्यासोबतच लग्न केलं. मात्र त्यांचा निर्णय इथेच चुकला असं बोललं जातं. लग्नात खरं तर संपूर्ण यादव कुटुंब सहभागी झालेलं. मात्र आता दुर्दैवानं मुलायम सिंग ही हयात नाहीत आणि प्रतीक यादव देखील. वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी प्रतीक यांचा मृत्यू झाला. सध्या तरी डॉक्टरांनी हृदय बंद पडल्यानं मृत्यू झाल्याचं सांगितलं असलं तरी त्यांच्या शरीरावरच्या जखमा खूप मोठ्या सस्पेन्स ठेवून आहेत. अपेक्षा आहे लवकरच यामागचं खरं कारण समोर येईल. तुर्तास हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आवर्जून लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.